पोलिसांना न जुमानता आम्ही जिथपर्यंत मोर्चा आणायचा होता तिथपर्यंत आणलेला आहे। पोलीस आणि प्रशासन मराठी माणसाचं महाराष्ट्रात वाकडं करू शकत नाही। आज नख लावण्याचा जो प्रयत्न झालाय ना, आज 5 तारखेचा मोर्चाला घाबरून हिंदी सक्तीचा जी.आर रद्द केला गेला, त्याच्यानंतर जी काही मराठीची एकजूट मेळाव्यात झाली 5 तारखेला, त्याच्यानंतर सरकारची जमीन पायाखालची जमीन सरकलेली आहे। मराठीला कसं कसं खाली पाडता येईल, दडपता येईल याचा प्रयत्न चाललेला आहे। आमचा मार्ग चुकला, आमचा रूट वेगळा आहे यासारख्या फालतू कारणामुळे पोलिसांनी दडपशाही केली। रूट आमचा चुकला नाही। मुख्यमंत्री साहेब, भाजप, महाराष्ट्र सरकार, रूट तुमचा चुकलाय। सध्या तुमचा रूट दिल्लीकडे जातोय वाया गुजरात। जरा महाराष्ट्राकडे मराठी माणसाकडे पण बघा। तुझ्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे। 30% काय, मराठी 3% पण यांना भारी पडतील। साहेब, ज्या ठिकाणी मोर्चा आणायचा होता त्या ठिकाणी मोर्चा पोहोचलेला आहे, रेल्वे स्टेशन पर्यंत मोर्चा आणला। काय प्रतिक्रिया, मोठी गर्दी जी आहे त्या ठिकाणी पाहायला मिळते? ही गर्दी तुम्ही बघितलीत तर मला अभिमान आहे मराठी माणसाचा। इथल्या घराघरातला सामान्य मराठी माणूस उतरलेला आहे आणि ही मराठीला जी दडपशाही करतायत, जे पोलिसांकरवी आम्हाला अटक केली गेली, कालपासून अविनाश जाधव पासून यांच्या अटक केली गेली, डिटेन केलं गेलं, या सगळ्याला उत्तर हा मोर्चा आहे। आज ज्या प्रकारे सकाळी महिलांना आत टाकलं गेलं, इकडे कार्यकर्त्यांना आत टाकलं गेलं, सामान्य माणसांना, सामान्य मराठी माणसाला आत टाकलं गेलं, त्यांना वाटलं मोर्चा निघणार नाही। मराठी माणूस एवढा काही लेचापेचा नाहीये। त्याच्यानंतर जे सगळ्या महाराष्ट्र मुंबईतनं मराठी माणूस इकडे यायला सुरुवात झाली, सरकार घाबरलं आणि म्हणून त्यांनी मोर्चाला इथपर्यंत परवानगी दिली आहे। नेत्यांना अटक करण्यात आली, नेत्यांना पकडण्यात आलं, नंतर नोटिसा देण्यात आल्या, पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि नंतर पदाधिकारी जे जमत होते त्यांना देखील ताब्यात घेतलं होतं। परंतु सर्व पदाधिकारी आता आणि मराठी लोक जे आहेत ती स्टेशनवरती जमलेले पाहायला मिळतात। अहो, सरकार घाबरलं, हीच मराठी माणसाची ताकद मराठी माणसांनी समजून घेतली पाहिजे। मराठीला त्यांना उत्तर देण्यासाठी मनसे आणि शिवसेने उत्तर देण्याचा प्रश्न आहे। हा विषय कुठे आहे? विषय आहे हिंदी आणि मराठीचा, बरोबर आहे। त्याचं वेगवेगळं वळण या सरकारची फाटले, देवेंद्रजींची फाटले आणि त्याच्यातून एक वेगवेगळं वळण देऊन हा जो विषय आहे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। आणि या पहिल्यांदा या कमिशनरला, पोलीस कमिशनरला पहिला सस्पेंड करा अशी माझी मागणी आहे। अनेक लोकांना पोलिसांनी डिटेन केले, ते वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले आहेत। अनेक लोकांना सोडावं लागेल। आता मी त्यासाठीच आलो, आम्ही लोक इथे त्यासाठीच आम्ही इथे आलो। सेनेची भूमिका ही दादागिरी, शिवसेनेची भूमिका काय असणार आहे? शिवसेनेची भूमिका माननीय उद्धवजींनी स्पष्टच केलेली आहे की आम्ही दोन्ही ठाकरे एकत्र आहोत आणि या मराठी भाषेसाठी, महाराष्ट्रासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत। नेते जे सध्या सहभागी झाले आहेत दिली, आमचा मोर्चा इथपर्यंत येणारच होता, पण सकाळी ज्या प्रकारे दडपशाही केली गेली, महिलांना उचलून, सामान्य मराठी घरातल्या महिलांना उचलून आत टाकलं गेलं, या सगळ्या दडपशाहीला त्यांना वाटलं की आमचा मोर्चा होणार नाही। पण मराठीसाठी उतरलेली माणसं ही इथपर्यंत मोर्चा पूर्ण करून आली। या सगळ्या